आता इथे काळोख झालेला आहे कारण घनदाट जंगल आहे इथे, तर तसा फारसा उजेड नाही आहे. आणि ह्याच काळोखातनं परत आम्हाला इथून यायचं आहे कारण आम्ही चाललो आहे सनसेटला. इथे गप्पा मारत चाललो आहे पुढे पुढे. आणि हे आता घनदाट जंगल इथे झालेलं आहे. याच घनदाट जंगलातून आम्हाला रिवर्स यायचं आहे. वा, आणि त्यात टॉर्च पण नाही आम्ही. फायनली हे लखलख ऊन अंगावरती पडलेलं आहे म्हणजे आपण पोचलो आहोत स्पॉटवरती. हा, तर असं काही दिसतंय आपल्याला. आता इथे मोकळं झालं आहे पूर्णपणे आणि इथून आता स्पॉटवरती आपलं पुढे जायचं अजून. तर लोईचा पॉईंट आहे हा. हे बघा आमची मंडळी इकडे आणि बाकीचे तिघं गेले, चौघं गेले तिकडे. आता दीपक पण गेलेला आहे आणि प्रशांत सचिन असे तिघंजण गेले आहेत सिंहाच्या कडावरती. तुम्हाला हा दिसेल, हा सिंहाचा शेप, शेराचा शेप म्हणून ह्याला दिसतं लायन कडा. आता मला कळलं, तर हा लायन कडा, ह्याच्यामुळे आपल्याला लायन कडा म्हणून ह्या कडेला नाव आहे लायन कडा. दिसला लायन कडा? येस. तर तुम्हाला पण दिसला मित्रांनो, आणि पण भारी नसीन. विक्रांत विचारेल. चला तर मित्रांनो, सनसेट पॉईंट आमचं कॅन्सल होणार आहे शक्यतो आणि आम्ही आता इथूनच चाललो आहे. आणि ह्या लोकांचंच मन करतं आहे की इकडंच सनसेट पॉईंट बघायचा का ह्या लाईन कड्यावरती उभं राहून. चला तर इथूनच पाहू. तार सांभाळा, थांबी तार पकडू. जावं तर आपण लायन कड्यावरती आलोय. आमचा नंबर कधी? ही बघ, हिचा नंबर लावा. भरल्यात बघ आलात केवढे. दादा हिचा नंबर आहे मित्रांनो. ओवा काढता दिसत पेडिक्युअर तिला करतं तसं ह्यांना पण ठेवायचं मग. पाहिलं हे भारी एकदम. कुठला? रेलिंग वाला पॉइंट आहे तो. तो बघ तिथे जाळी लागली ना ती. नाही रे, तो नाही सनसेट आहे. एक पॉइंट सोडून आठच्या तरी. हे मलंग आहे ते इथेच आहे का? कुठला तो आहे का? तोच आहे ना? अच्छा, मलंग आहे तो. तर इथून भाई असा सीन दिसतोय मित्रांनो. आणि एक नंबर काढा, इथेच बसूया, विश्राम करूया. तर मित्रांनो, ह्या कट्ट्यावरती आम्ही असं बसलेलो आहोत सगळेजण, तुम्हाला सगळे दिसत आहेत. आणि आता झालेलं आहे चहा कॉफी प्लान झालेला आहे. तर आम्ही सगळे आता एक मस्तपैकी मारून येऊया. तर ते दोघं चालले आहेत, दीपक आणि बघा, दीपक आणि तिकडे कोण आहे, प्रशांत चाललाय. दोघं चाललंय बघायला. हे चालले आहेत का आपण सगळ्यांनी जायचंय? चला तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत. म्हणजे चहा कॉफी झालेली आहे, लेमन टी झालेली ॲक्च्युली. तर मित्रांनो, ह्या टपरीवरती आम्ही लेमन टी घेतलेली आहे आणि मॅगी खाऊन झालेला आहे. टाईम झालेला आहे सनसेटचा. आणि भाई जो लाल कडकचा सनसेट दिसतोय ना मित्रांनो, तो तुम्हाला दाखवतो. आमचे मित्र मस्त की आनंद घेत आहेत. तर मगाशी मित्रांनो आपण हॉटेलच्या लाईनमधून इकडंच गेलेलो होतो आणि ही ह्याच लाईनमध्ये सगळे हॉटेल. आणि बघा का बाहेरचं जो वातावरण आहे ना, रात संध्याकाळच्या वेळेला एक नंबर आहे लोकांचं. मस्त असं अशी स्लो सॉंग्स लावलेले आहेत, एकदम लविंग सॉन्ग आहेत. इथे पण असं हेच पॅरामाऊंट मगाशी आपण बघून गेलो. मग संध्याकाळी एकदम मस्त माहोल बनून जातो इथे. म्युझिक जर तुम्हाला कानावर पडत असेल तर ऐकायला येत असेल तर ऐका तुम्ही. जी बागे आहे ते माझ्या. आणि आता आपली मंडई इथे पुढे चालत आहेत चौघपासनं. बाकीची मंडई आमची काही गेली ती मार्केटमध्ये काही सामान आणायला. आपला जो हॉटेल आहे, आपला रिसॉर्ट आहे, तिकडे जाऊन बसूया, असं बघूया. आणि तिथे जाऊन बघूया आता काय दिसतंय आपल्याला. काळो इथे काळो का आता काय माणसं एक दिसणार नाही. आता हे दुसरं हॉटेल आहे, हे साहेबान.
साहेबान आहे इथे, पार्क व्ह्यू रेस्टॉरंट म्हणून आहे. आणि हा यांचा लाईटचा बाहेरचं वातावरण बघा, मस्त लुक दिसतंय. ब्ल्यू लाईट त्यांनी दाखवलेली आहे इथे, ब्ल्यू येलो वॉल लाईट्स, आणि भारी वाटतं इथे. बघा आपल्या इथे कसं वाटतं आज आपल्या इथलं आपला रात्रीचं कसा लुक आहे ते कळेल. आणि तर थोडं पुढे वाटतं आय थिंक आमचं असं येईल. हा आपलंच आहे गेट दिसला, जनता. आणि हे दिसतं तर लाईटिंग मित्रांनो, ही पुढची आमची जनता. हो हो, तो जनता हॅपी होम. तर भाई हा आपला इथला आतला आता जनता आलेला आहे. बाळबेजाई जनता आपला काम बनता. बाळबेजाई जनता म्हणतो. तर मित्रांनो हा असा प्रश्न आहे. आणि हा दुसरा बाजूला आहे रॉयलचा आहे, म्हणजे याच्या पलीकडे दिसतं आहे त्याच्या पलीकडे रॉयल आहे, तिकडे स्विमिंग पूल आहे. आणि हा आपला एरिया. चला भारी वाटतं पण रात्री संध्याकाळचं पण एक नंबर मजा आहे. आता मच्छर वगैरे ह्याच्या गोष्टी माहिती नाही, त्याच्यानंतर कधी आता फ्रेश वगैरे व्यवस्थित. आणि तुम्हाला अजून बरंच काय बघायला मिळणार आहे. वा. तर मित्रांनो इथे आता आपले बसायची वेळ होते, म्हणजे आधी सोय केली आहे. जेवणाला आम्ही इथेच बसणार आहोत, म्हणजे खाणापिणं आमचा करणार आहोत. आणि इथे कॅम्प फायर होणार आहे. इथे कॅम्प फायर बघ, तर हे दादा आहेत आपले, इथे कॅम्प फायरची व्यवस्था करतात. आणि इथे आम्ही जेवायला बसणार आहोत. तर ही वेगळी एक साईडला जागा दिली, बाकी आपल्या रूम्स वगैरे त्या साईडला आहेत. हां हां, जेवायला तिकडेच आहे. तर जेवायचं आपलं तर मग आपण दुपारी गेलो तिथेच आहे. आणि आता इथे आपला सगळा एक प्रोग्राम आहे मस्त की थोडं बसून चिल व्हायचं. जा ढिंचाकडी चाक ढिंचाकडी चाक ढिंचाकडी चाक. मस्त इथे लाईट्स वगैरे केलेल्या आहेत आणि एक धमाल मस्त आहे, भारी. या लाईट पडते का मग कडक चांगला आहे. म्हणजे ही मस्त एक जागा इथे म्हणजे आईच पाहिजे, म्हणजे आपण ग्रुप मोठा आला तरी मजा करू शकतो इथे. मस्त आहे. आणि अजून म्हणजे गार वातावरणच आहे, फारशी थंडी नाही आहे, पण ठीक आहे. चला आता आपली मंडळी येतात आणि परत एकदा ग्रुपमध्ये जाऊया. बोल काय तरी दीपू. आणि आमचा मित्र अजय मस्त आम्हाला ऑमलेट करून देतोय. वा वा अजय वा. आम्हाला ऑमलेट बनवून देतोय. वा वा वा. तिथेच मारला आम्ही शामरुखचा अंडा. दाखव ना पूर्ण. अरे वा, शहामृगाचा अंडा. मृगाचं आहे हे. या बदकाचं वाटलं मला. माथेरानला डायनासोर आलेला, डायनासोरचा अंडा आहे. त्या पिवळ्यावरती घेऊन ना 2 ठिकाणी. तांबाटे बोललो, कलर वेगळा होईल म्हणजे आता. स्वाती बोलले हो दे कडक, हो दे कडक. टॅमॅटो चिरताना आपलं पल्ली दिसते, टॅमॅटो काय चिरलेला आहे कडक, पीसचे पीस काढले. असं ते चायनीज कापतात ना तसे बघा, अरे वा अरे वा. पीस कापले. हॅलो मस्त. तर मित्रांनो मस्तपैकी कडक एक साईडने करून घेत आहेत. आणि हे बघा सजावट बघा, वा वा नटवताना, वा वा वा. बघा हे कडक, हा पलटतो ना आता. अरे उडे दे. हा मित्रांनो मस्त ऑमलेट बनवतो आम्ही, तर मजा येते. आणि हे बघा इथे चिकन, हे काय होतं आपलं कलेजी, चिकन सुक्का आणि कलेजी पल्लूने बनवलेली आहे, एक नंबर पल्लू. आणि आम्ही खातोय. बा
वा सकाळी आंबोळे बनवण्याची तारीफ आहे की नाही बिचारीची नाही काय हे पराठे अजून राहिले का चला मित्रांनो आताच ऑमलेट आपला स्वाती बनवते. 1 लांब 2 जाम. स्वातीने तेल सोडलेलं आहे. हा डायनोसर का अंडा चाहिए कि फरमाइश डायनासोर अंडा की शामरुख शामरुख का अंडा. अच्छा शामरुख का अंडा चलो भाई. अरे डावरी आहे ही. नारळ फोडते ही अंडा नाही. डावरी आणि एक कवटी पडलेली आहे. टाकायचं काढा रे स्वाती अंडा ऑमलेट करताना दिसते आपल्याला आता. ते राहिलं नाही ते जमवतं त्यांनी मसाला मिळेल आपण त्याच्यात आपलं हे करणार ते कांदा तिकडे हा कांदा पण सोडायचा पहिला. जास्त नको तिखट टाकू मसाला तिखटच नाही एवढं नाही टाक. कांदा टाक कांदा हा कल्लू कांदा टाकेल. कांदेवाली बाई कांदेवाली बाई कांदा आणि टमाटेवाली बाई दुधाने टाक. कांदे गट्ट गट्ट आले दुधाने टाक. बारीक बारीक गोष्टी ऐकायला लागणार आहे मला. वा तेलाची धार तोडली आहे. बावरची स्वाती आणि ऑमलेट. वा सजवताना पल्लवी ऑमलेटला सजवताना बघा मस्तपैकी. कोथिंबीर आणायची नाही यार. काय फरमाईश आहे बाबा. आता पिझ्झाच झालाय तो आता. भोपळी मिरची हवी. भोपळी मिरची मिरचीचं काय करायचं. चिरून टाक थोडी मध्ये. अरे होणार. हो ना प्लेट ठेव ना नाही त्यासाठी हाफ फ्राय हा पलटी मारलाय कडक. तर मित्रांनो जेवण घेतो आम्ही मस्तपैकी. ऑमलेट तर बनत राहतील आणि नंतर थोड्याने भेटतो तुम्हाला. आस्वाद घेतो चला. कुठे गेला मला दिसतच नव्हता. मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि आता भाई आमचा सचिन सल्लागारचा तो बसलाय ना मध्ये. मस्तपैकी केक कापणार आहे आता सचिन हा जे फक्त दीपक जेवण घेतोय मग त्याच्यात आम्ही मस्त सचिनचा केक कापून घेऊ. आता मित्रांनो सगळे आमचे मित्रमैत्रिणी तयार झालेले आहेत. पॅकिंग वगैरे झालेलं आहे. गावाला जायची तयारी. गावाला जातो आम्ही आणि इथे सगळं आम्ही मस्त की बघा. ओहो ओहो माय गॉड बघा. हो हनीमून पॅकेज. हार्ट बनवला आहे प्रशांतने. हार्ट बनवला इकडे मस्त आहे. हार्ट झालेला आहे आणि इथे सगळी पॅकिंग विकिंग करून आमची तयारी सगळी झालेली आहे. आणि आता आम्ही बाहेर जाऊन रील करणार आहे. बाकीची मंडळी आपली दिसत आहेत. आणि पल्लूचं काय झालं तिकडे. पल्लू फोटोग्राफी झालं आणि आता नवीन मंडळी इथे आलेली आहेत. नवीन पब्लिक. आता थोड्या वेळ आम्ही फक्त रील बनवू 2-3 आणि मग निघायचा फिरायचा प्लॅन करू. कैसा रहा दिन कैसा रही रात. दिन बहुत ही अच्छा रहा. रात भी बहुत अच्छी. हम लोग ने बहुत एन्जॉय किया. हां हॅलो. खूप एन्जॉय केलं आणि ग्रुप फार छान आहे आमचा. आम्ही रील्स बनवल्या खूप साऱ्या. यस तुफान मस्ती केलेली आहे आम्ही रात्रभर. पण रात्री झालेली आणि सकाळ तर गोष्टी वेगळी झालेली आहे. ती आम्हाला थोडं शेअर नाही करता येणार. ते आहे तुम्हाला रीलमध्ये काही गोष्टी बघायला मिळतील. आणि सरप्रायझिंग. हां येस ते पल्लवी आणि रश्मीने चांगला तो प्लॅन केला होता आमच्यासाठी खास. आणि त्याचा मेन कॅरेक्टर होता हे आमचं मेन कॅरेक्टर. यस तर सचिन ह्याला तुम्ही रीलमध्ये पाहू शकता. तर रील नका बघू. नाही बघा भारी केलेलं आहे. मेहनत केलेली आहे. पल्लू आणि रश्मिता यांना खरं आमच्याकडनं खूप शुभेच्छा आहेत. वा. आमचा मित्र अजय नगरकर खूप चांगल्या रील बनवतो. सगळ्यांनी बघा आनंद घ्या. येस त्या नक्की बघा. रील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मिळतील. तर मित्रांनो फायनली आम्ही आता निघतोय आणि बाय करतोय आपल्या स्पॉटला.
आणि आपली मंडळी इथे पण निघाली तयार झालेली आहे सगळे सज्ज झालेले आपापलं सामान घेऊन या मजा आली मजा आली आणि इथे या पब्लिकला सांगा इथे यायला हो नक्कीच नाव खूप मजा आहे इकडे माकडं पण खूप आहेत सामान सांभाळा सांगितलं असतं पुढे सामान सांभाळा हॉटेलचं नाव काय हॉटेल जनता हॉटेल जनता तुम्ही येऊ शकता इकडे नक्कीच जास्त मित्रांनो सुंदर आहे चांगली आहे सोय एस्पेस जागा आहे जर तुम्हाला ही जागा मिळाली तर मस्त इथे जागा मिळते. फ्रीमध्ये संध्याकाळी हां तुम्ही कॅम्पायर फायर यस फॅमिलीवर येऊ शकता फॅमिलीसाठी चांगलं आहे हो हो आता आपण निघतो मित्रांनो आणि फुल धमाल गेले आणि म्हणजे आम्ही एवढे रील बनवले त्या रीलसाठी मी एवढे टाईमपास करत होतो आतापर्यंत निघालो आम्ही कधी जायचं सगळं पॅकिंग करून झालेलं होतं पण रील आम्हाला सगळे तुम्हाला खरं बघा आमच्या आधी तुम्हाला मिळतीलच बघायला तर रीलला तुम्ही फॉलो करा म्हणजे लाईक करा एक शेअर करा चला आता निघा हा परतीचा प्रवास आहे चलता तर इथे असं हा परत इथे तुम्हाला बाहेरचा माहोल दिसत आहे कैसा आहे रे मजा किया मस्त, बहुत एन्जॉय किया मस्त म्हणजे दिवस भारी गेला की खूप नाही छान एकदम भारी जनता सर्व जनता निघाली आहे आणि आता जरूर जनता निघालेली आहे आमची जनता आता परतीच्या प्रवासाला निघालेली आहे आता परत आम्ही परत कधी भेटतो काय माहिती नाही घोडा दाखव जे नाही आलं त्यांना आम्ही भरपूर मिस केलेलं आहे दरवेळेस करतो आता बघूया पुढच्याला परत येतात की नाही आमचा प्रयत्न असतो प्रत्येकाला सांगायचा या म्हणून इथे घोडे पण आहेत फिरायसाठी शोले के घोडे शोले के घोडे यार तेव्हा मित्रांनो शोलेचे घोडे आणि इथे घोडे दिसतात चालता बैकग्राउंड में म्यूजिक बज रहा है हम अभी निकल रहे हैं हॅलो फ्रेंड्स मस्त मज्जा केली धमाल केली आता निघालो आहे परतीच्या मार्गावरती आणि बघ एक घरी 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 कुठलं पाय मुरगळला हा बघा काय करायचं असतं असेच सीन होणार थोडी रिलॅक्स होते आमच्या पल्लवीला पाय मुरगळले आहे गरम फटकन अशी आग गेली असेल इथे थोडासा ते खड्डा आहे ना एकदम काही आहे ना एकदम क्रॉस झाली कुठे होता खड्डा तो असं असं कर ओके ओके तू ओकेस ओके ना ओकेस ओके पल्लवी आमची ओके पेमेंट करायची मित्रांनो ओके थांब मी माझी हत्यारं काढतो घे रे आईला इथे तर बॅग आणि हिला पण उचला लागणार चला आता ई रिक्षासाठी आम्ही थांबलेलो आहोत मित्रांनो आणि आता अजून बरेच लाईन्स आहेत इथे ई रिक्षा लागते आणि हा स्टँड आहे ही सगळी आमची मंडळी इथे बसलेली आहे बाकी मागे आमच्या पण लाईन मोठी लागली अजय नगरकर मित्र विदाऊट दाढी विदाऊट मिशी तो बघा तिकडे झूम करून बघा तो बघा नगराध्यक्ष श्री चंद्रकांत रमेश अजय चौधरी नगरकर. दाढी मिशी लावली तर हा सेल्फी दाखव ना तुझा हा तिथे हा मग हा सेम आहे बघ ना हा आता मी दाढी मिशी काढून तिकडे लावतो हा तिकडे लावा सेम आहे सेम नगराध्यक्ष चौधरी चैन झाले जरा आपले 3 माणसं गेलेली आहेत पुढे काढलं आपलं अरे यार, आणि त्याला मी आता आपण आम्ही 6 जण उरलो 1 2 3 4 5 आणि 6 मग आता 6 जणांच्यासाठी अधिक 2 रिक्षा जाणार आहेत एक रिक्षा आता गेलेली आमची आणि गर्दी बघा अजून गर्दी भरपूर आहे लाईन मित्रांनो फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलेलो आहोत शेवटची फेरी आमची फेरी आता आम्ही तिघं जण ई रिक्षा ई रिक्षामध्ये बसतात आणि इथे 20 रिक्षा आहेत काका 20 रिक्षा आहेत तुमच्या तर इथे 20 रिक्षा कार्यरत आहेत आणि तुम्ही इथे रिक्षामधून येऊ शकता जाऊ शकता पण त्याच्यात तुम्हाला लाईन लावावी लागते मग तुम्ही या आणि त्या रिक्षाचा आनंद घेऊ शकता जर तुम्हाला चालायचं नसेल तर नाही तर घोडे आहेत छोले के घोडे घोडे चला ठेव बॅग बाजूलाच ठेव नाही तर इथे साईड झाडाची तिकडे तिकडे त्याच्या माच्या खाली उभं राहून फोटो काढ्या दुसरी बॅग कुठे आहे तिकडे घे फोटो मस्त आहे इथे
चलो तर मित्रांनो प्रशांत पण निघालेला आहे. सगळ्यांना बैठून बेकार गर्दी आहे, नाही जमणार. हाय नाही गर्दी भेटणार, खूप बेकार गर्दी आहे. मित्रांनो फायनली आपण आता पोचलो, ट्रेनमध्ये बसलोय आणि आता पोचलो आहे कर्जतला. आपली मंडळी इथे बसलेली आहेत, रश्मिता इथे बसलेली आहे. रश्मिताचा चेहरा बघा, दिवसाचा चेहरा उतरलाय पुन्हा आता. आणि आपली बाकीची मंडळी तिकडे बसले आहे आणि तिकडे त्यांचा रील चाललंय बघा. ते बघा काय चाललंय. स्वाती बाहेर गेलेली आहे आणि बाकी तिकडे मंडळी बसलेली आहे. तर भारी मजा आलेली आहे. 2 दिवस आम्ही इथे मस्त एन्जॉय केलेला आहे. प्रशांत पण डायरेक्ट नेरूळवरून त्याने तो ठाण्यासाठी निघालेला होता. विक्रांत डायरेक्ट स्पॉटवरच गाडी घेऊन आपला पनवेलला गेला आहे. आणि बाकी तुम्ही मजा पाहिली असेल, एन्जॉय तर आम्ही बराच केला. बऱ्याचशी मंडळी आम्ही परत एकदा एकत्र आलो होतो. 10वी बचा ग्रुप आमचा 1997ची बॅच. तर असं होता. आणि आता सगळे हे रिटर्नवालेच बसलेत बहुतेक जण आणि आम्ही कर्जत स्टेशनवर आम्ही आहोत. आता कर्जत रिटर्न जाणार आहोत बस. काही नंतर गर्दी वाढणार आहे कारण माथेरान म्हणजे नेरूळला परत आपला गर्दी भेटणार आहे. तर मस्त होता व्हिडिओ, मजा आली. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा. तर आता अजून मंडळी येणार आणि हळूहळू ही गर्दी होणारच आहे, वाढणार आहे गर्दी पटापट. आता इथे आम्ही कोण असला, इथे आम्ही विंडो पकडले दोघांनी थोड्या वेळ. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तब तक बाय बाय बाय. चला.